आफ्टरनून डॉक्टर. तुमचं इंट्रोडक्शन जर सांगायचं असेल तर काय सांगाल तुम्ही? स्टार्ट करूया. मी डॉक्टर कुणाल दुर्वे, जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपिक स्पेशलिस्ट. मी बेसिकली नाशिकहून बिलॉंग करतो. बॉर्न अँड ब्रॉटअप इन नाशिक. माझं 12th पर्यंतचं एज्युकेशन नाशिकमध्येच झालं. त्यानंतर मी MBBS IGMC नागपूर इथून केलं. MBBS नंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन KEMमधनं केलं. 2009मध्ये मी पासआउट झालो. त्याच्यानंतर मग मी काही वर्ष ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करत होतो. प्रॅक्टिस करताना मला पुढच्या स्पेशलाइज ट्रेनिंगसाठी कोरियामध्ये फेलोशिप मिळाली, सौल आसान मेडिकल सेंटरमध्ये. तिथे मी 6 महिने जॉईंट रिप्लेसमेंटची फेलोशिप केली. त्याच्यामध्ये मी ॲडव्हान्स टेक्निक्स इन जॉईंट रिप्लेसमेंट, कॉम्प्लिकेटेड केसेस याच्यावरती माझा चांगला एक्सपिरियन्स मी तिथे घेतला. आणि मग तिथली फेलोशिप संपवून मी जेव्हा परत इंडियामध्ये आलो तर त्यानंतर मला आर्थ्रोस्कोपीची फेलोशिप ऑस्ट्रेलियामध्ये मिळाली. तिथे ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी ऑर्थोपेडिक इन्स्टिट्यूट आहे. तिथे मी 1 वर्ष फेलोशिप घेतली, ज्याच्यामध्ये मी ॲडव्हान्स आर्थ्रोस्कोपीज ऑफ द नी अँड शोल्डर याचं माझं ट्रेनिंग तिथे झालं. 2016मध्ये फेलोशिप वगैरे सगळं संपवून मी नाशिकमध्ये आलो आणि 2016पासून मी नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतोय. सुरुवातीला माझं जुनं पंडित कॉलनी येथे क्लिनिक होतं आणि मी फ्रीलान्सिंग प्रॅक्टिस करत होतो. आणि आता ॲट प्रेझेंट मी माझं आर्थोकेअर ऑर्थोपेडिक सेंटर रुंगठा बेलाविस्टा इथे आहे. आणि त्याचबरोबर मी ॲज अ कोर्ट डायरेक्टर श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटल मुंबई नाका इथे आहे. आणि अजून सुविधा हॉस्पिटल आणि साई समर्थ हॉस्पिटल इथे मी ॲज अ व्हिजिटिंग कन्सल्टंट म्हणून जात असतो. ओके. सो डॉक्टर, तुम्ही ऑस्ट्रेलियात पण फेलोशिप केली आहे, तुम्ही साऊथ कोरियामध्ये तिकडे सुद्धा फेलोशिप झालेली आहे. तिकडे आणि आपल्याकडे याच्यामध्ये काही फरक वाटतो का तुम्हाला? डेफिनेटली. त्यांच्या सर्जिकल टेक्निक्स आणि आपल्या सर्जिकल टेक्निक्समध्ये खूप जास्त डिफरन्स नाही आहे. इनफॅक्ट मी असं म्हणेल की आपले इंडियन सर्जन्स आर मच बेटर इन डुईंग सर्जरीज विथ लिमिटेड रिसोर्सेस. बट द डिफरन्स इज इन देअर डिसिप्लिन, द वे दे वर्क, द प्रोटोकॉल्स विच दे फॉलो. त्याच्यामुळे तिथले प्रोटोकॉल्स आपण जेव्हा इथे अप्लाय करतो तेव्हा आपले रिझल्ट्स इम्प्रूव्ह होतात. तर रादर दॅन सर्जिकल स्किल्स, इट इज देअर प्रोटोकॉल्स विच आय लर्नड ओव्हर देअर दॅट हॅज हेल्प मी इन माय प्रॅक्टिस. म्हणजे म्हणजे मी काही दिवस फेलोशिपच्या आधी पण काही प्रॅक्टिस करत होतो, पण फेलोशिप होऊन परत आल्यानंतर माझा प्रॅक्टिसचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. मी जास्त सिस्टमॅटिक झालो पेशंट चेकिंगमध्ये, पेशंटचं इव्हॅल्युएशनमध्ये. इवन ड्युरिंग सर्जरीज आय हॅव बिकम मोर सिस्टमॅटिक. बिकॉज ऑफ बिईंग सिस्टमॅटिक माझं सर्जिकल टाईम कमी झाला आहे आणि माझे रिझल्ट्स इम्प्रूव्ह झाले आहेत. तर तशा प्रकारे मला ते फेलोशिपचा खूप जास्त फायदा झाला आहे. टेक्निकली यू फील की येस, आहे? ॲट पार आहे. ओके, फाईन. एखादं छोटंसं एक्झाम्पल जे लेमॅनला समजता येईल या सिस्टम्स मधलं असं काही सांगू शकाल दॅट यू सेड की इम्प्रूव्ह भरपूर झालं आहे? बेसिकली कुठल्या लिगामेंट इंजुरीचा जेव्हा पेशंट येतो तर बऱ्याच वेळा काय होतं की सर्जन्स किंवा क्लिनिशियन्स डिपेंड मोर ऑन द इमेजिंग पार्ट. आणि पेशंटचं क्लिनिकल एक्झामिनेशन आणि त्याला सिम्पटम्स काय येत आहेत आणि ॲडिशनल काय इश्यूज पेशंट फेस करतो त्याच्याकडे जास्त लक्ष नसतं. पण फेलोशिप नंतर आपल्याला ते टेक्निक आपल्याला बेसिकली तो प्रोटोकॉल समजतो की पेशंट आपल्यासमोर आल्यानंतर आपण बिफोर इमेजिंग आपण पेशंटला काय क्लिनिकल टेस्ट करायला पाहिजे. अँड बिफोर इमेजिंग आवर डायग्नोसिस हॅज टू बी रेडी इन आवर माइंड. सो द clinical imaging is just to confirm my diagnosis, and that helps in the treatment of the patient also. So तशा प्रकारे तो डिफरन्स आहे. वाव, दॅट इज ग्रेट. बट मग नॉर्मली हाच प्रोटोकॉल आपल्याकडचे सगळेच डॉक्टर्स फॉलो करतात और जस्ट यू हॅव बीन देअर सो यू लर्न दॅट प्रोटोकॉल? आय थिंक सिन्स आय हॅव बीन देअर आय हॅव लर्न दॅट प्रोटोकॉल. नाही तर बऱ्याच वेळा कसं होतं की सध्याच्या व्हॉट्सॲपच्या सिनारिओमध्ये व्हॉट्सॲपवरती रिपोर्ट येतो आणि त्याच्यावरती डिसाईड केलं जातं की ओके, या पेशंटला ऑपरेशन लागेल.
पण बऱ्याच माझ्याकडे जरी रिपोर्ट जरी आले तर मी नेहमी तेच सांगत असतो, जोपर्यंत मी पेशंट बघत नाही आय कॅनॉट गिव्ह अ प्रॉपर जजमेंट अबाउट वेदर ही विल नीड सर्जरी अँड इफ सर्जरी इज नीडेड तर कुठल्या प्रकारची सर्जरी लागेल, तो फरक आहे. ओके फाईन. पण मग याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला पेशंट लूज पण करावे लागत असते की तुम्ही रिपोर्ट काहीच सांगत नाहीये. नाही, मी त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती जसं असतं तसं मी पण हे पण टाकतो की बेस्ड ऑन द इमेजेस आय थिंक दिस नीड्स टू बी डन, बट फायनल डिसिजन विल बी डन ओनली आफ्टर चेकिंग द पेशंट. ओके. सो डॉक्टर, आर्थ्रो केअर म्हणजे काय आणि हेच नाव का ठेवलं तुम्ही? आर्थ्रो म्हणजे जॉईंट आणि माझं प्रायमरी वर्क इज मोर ऑन द I focus my practice more on the treatment of joint problems like problems of the knee joint, hip joint and shoulder joint. So I wanted to make a center where joint care will be the prime focus. So that's why I chose ArthroCare as the name for the center. सो इनिशियली मी 2018 मध्ये माझं जेव्हा क्लिनिक सुरू केलं ते आर्थ्रोकेअर क्लिनिकच्या नावाने सुरू केलं पंचवटीमध्ये, आणि आता हे जे सेंटर सुरू केलं ते पण आर्थ्रोकेअर ऑर्थोपेडिक सेंटर या नावाने सुरू केलं आहे, वेअर द फोकस ऑफ ट्रीटमेंट विल बी मोर ऑन द ट्रीटमेंट ऑफ द जॉईंट्स विथ द हेल्प ऑफ आर्थ्रोस्कोपिक टेक्निक्स. ओके ग्रेट. सो दॅट ब्रिंग्स अस टू ऑर्थोस्कोपी, जो आता शब्द वापरला. ऑर्थोस्कोपी म्हणजे काय? आर्थ्रोस्कोपी साध्या भाषेत म्हटलं तर दुर्बिणीद्वारे केलेली शस्त्रक्रिया. याच्यामध्ये आम्ही जॉईंटच्या वरती एक छोटंसं होल बनवतो जॉईंटमध्ये. त्या होलमधनं आम्ही एक आर्थ्रोस्कोप म्हणून एक इन्स्ट्रुमेंट असतं, जसं टेलिस्कोप असतो तसंच हा आर्थ्रोस्कोप असतो. तर या आर्थ्रोस्कोपच्या मदतीने आम्हाला जॉईंटचं इंटिरियर बघायला मिळतं. तर आर्थ्रोस्कोप स्क्रीनला कनेक्टेड असतो, तर जॉईंटचं इंटिरियर जे आहे ते आम्हाला स्क्रीनवरती दिसतं आणि मग ऑन द बेसिस ऑफ काय प्रॉब्लेम आहे त्या हिशोबाने आम्ही अजून एक स्मॉल होल बनवतो जॉईंटमध्ये आणि तिथून इन्स्ट्रुमेंट पास करून आतमधले जे प्रॉब्लेम्स असतात ते वी डील विथ दॅट. सो आर्थ्रोस्कोपी बेसिकली इज अ की होल सर्जरी असं पण म्हणता येईल. याच्यामध्ये मिनिमल एक छोटे 1 किंवा 2 होल्स बनवून त्याच्या थ्रू पूर्ण सर्जरी केली जाते. ओके. सो नॉर्मली आता ओपन सर्जरी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सो एक प्रश्न असा आहे की ओपन सर्जरी आणि ऑर्थोस्कोपी मध्ये फरक काय आहे? सो जसं मी आताच सांगितलं की आर्थ्रोस्कोपीमध्ये छोटंसं होल बनवून त्याद्वारे आम्ही जॉईंटचं इंटिरियर इन्स्पेक्ट करतो. तर जेवढं क्लिअरली आम्हाला आर्थ्रोस्कोपिकली स्ट्रक्चर्स दिसतात ते बऱ्याच वेळा ओपन सर्जरीने दिसत नाही, कारण जॉईंटचे काही पार्ट्स असे असतात जिथे आम्ही ओपन करून तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, पण तिथे आर्थ्रोस्कोप पोहोचू शकतो आणि तो भाग आम्ही व्यवस्थित इन्स्पेक्ट करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे छोटे इन्सिजन असल्यामुळे पेशंटला सर्जरीच्या वेळेस ब्लड लॉस जास्त होत नाही. त्याच्यानंतर ऑपरेशन नंतरचं जे पेन असतं ते डेफिनेटली कमी होऊन जातं, कारण आम्ही छोटे इन्सिजन घेतलेले आहेत. जेव्हा ओपन सर्जरी होते त्याच्यामध्ये टिश्यू डॅमेज पण तेवढाच जास्त असतो, तर पोस्ट ऑपरेटिव्ह पेन जास्त असतं, रिकव्हरीला पण वेळ जास्त लागतो. आणि कन्सिडरिंग दॅट आर्थ्रोस्कोपीने एकतर आमचं ॲक्युरेसी ऑफ सर्जरी इम्प्रूव्ह होते, पेशंटला इंट्रा ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन्स कमी असतात आणि पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंटचं पेन कमी असतं आणि पेशंटची रिकव्हरी फास्टर असते. हे ॲडिशनल हे बेसिक ॲडव्हान्टेजेस आहेत ऑफ आर्थ्रोस्कोपिक सर्जरी ॲज कम्पेअर्ड टू ओपन सर्जरी. सो ही रिलेटिव्हली नवीन टेक्नॉलॉजी आहे ऑर्थोस्कोपी? नाही, ही टेक्निक खूप जुनी आहे, पण मागच्या एक 10-15 वर्षामध्ये जास्त पॉप्युलराईज झालेली आहे. कारण आर्थ्रोस्कोपीचे जे इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत ते मागच्या काही वर्षांमध्ये जास्त ॲडव्हान्स झालेले आहेत आणि त्याच्याबरोबर ट्रेनिंग ऑपॉर्च्युनिटीज, सर्जनच्या ट्रेनिंग ऑपॉर्च्युनिटीज वाढल्या आहेत, जेणेकरून जास्त लोक आता आर्थ्रोस्कोपी सर्जरीज करतात आणि त्यामुळे अवेअरनेस ऑफ सर्जरी जनरल पब्लिकमध्ये वाढला आहे. ओके.
पण बघा आता आज जर आपण बघायचं ठरलं तर ओपन सर्जरीचं प्रमाण जास्त आहे की ऑर्थोस्कोपिक सर्जरीचं? इट डिपेंड्स ऑन कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे. जर पेशंटला आर्थरायटिस असेल आणि त्याला जॉईंट रिप्लेसमेंट लागणार आहे, तर त्या केसमध्ये इट इज डेफिनेटली गोइंग टू बी ओपन सर्जरी. पण काही केसेस अशा आहेत ज्याच्यामध्ये लिगामेंट बोनच्या फ्रॅगमेंट बरोबर निघून गेलेली आहे. तर ह्या सर्जरीज आधी ओपन प्रकारे केल्या जायच्या, पण सध्या त्या विथ द हेल्प ऑफ आर्थ्रोस्कोप सुद्धा करता येतात. त्याला स्पेशल टेक्निक ट्रेनिंग अँड टेक्निक लागतं. पण अशा बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत जे कॅन बी सॉल्व्ह विथ आर्थ्रोस्कोपी. ओके. सो जसं मोठ्या सर्जरी तुम्ही बोलले की नाही करता येत आपल्याला, ऍडजस्टमेंट वगैरे आहे. सो मग आर्थ्रोस्कोपी मध्ये कोणत्या प्रकारच्या सर्जरीज आपल्याला करता येतात? मे बी 1, 2, 3 अशा जर सांगायचं झालं. सर, जर नी जॉईंटच्या बाबतीत म्हणलं तर लिगामेंट टेअर, जेव्हा लिगामेंट टेअर होतं तर त्याचं रिकन्स्ट्रक्शन केलं जातं, ते आर्थ्रोस्कोपिकली होतं. त्याच्याबरोबरच नी जॉईंटमध्ये मेनिस्कस म्हणून एक स्ट्रक्चर असतो, ज्याला साध्या भाषेमध्ये आपण गुडघ्यामधली गादी म्हणतो. त्याला जर टेअर झाला असेल तर त्याला रिपेअर करायची सर्जरी पण आर्थ्रोस्कोपिकली होते. बऱ्याच वेळा लिगामेंट न फाटता लिगामेंट बोनपासून उखडून जाते, बोनचा पीस घेऊन उखडते. त्या इंजुरीजला सुद्धा आर्थ्रोस्कोपिकली आपण ट्रीट करू शकतो. हे नीचं आहे. शोल्डरमध्ये बऱ्याचशा लोकांना त्यांचं शोल्डर डिस्लोकेशनचा प्रॉब्लेम असतो, जे इझिली त्यांचं शोल्डर डिस्लोकेट होत असतो. तर तो शोल्डर जॉईंट स्टेबिलाइज करण्याची प्रोसिजर आर्थ्रोस्कोपिकली होते. ओल्ड एजमध्ये शोल्डरमधले मसल्स फाटू शकतात. त्या मसल्सला रोटेटर कफ असं म्हटलं जातं. तर ते मसल्स फाटल्यानंतर पेशंटला हात वर उचलायला ताकद नसते शोल्डरमध्ये, किंवा शोल्डरला खूप पेन होत असतं. तर ते मसल्स रिपेअरचं काम पण आर्थ्रोस्कोपिकली शोल्डरमध्ये करू शकतो. ओके. सो बऱ्यापैकी जॉईंट सर्जरीमध्ये सुद्धा ऑर्थोस्कोपीचा हे आहे, स्कोप आहे. फाईन, ठीक आहे. आता एक याच्याबद्दल आपण थोडं डिटेलमध्ये बोलूया की जसं फर्स्ट तुम्ही बोलले नीसाठी ज्या 2-3 सांगितलं आपण, एक मेनिस्कस टिअर होतं, दुसरं लिगामेंट इंजरी. तर या प्रत्येकाबद्दल आपल्याला थोडं डिटेलमध्ये बोलायचं की फॉर एक्झाम्पल लिगामेंटला काय काय इजा होऊ शकतात गुडघ्याच्या, काय कारण असू शकतात, कशामुळे ते इजा होऊ शकतात. सो नी जॉईंटमध्ये 2 लिगामेंट असतात, एक अँटिरियर क्रुशिएट आणि दुसरी पोस्टिरियर क्रुशिएट. तर अँटिरियर क्रुशिएट म्हणजे जी गुडघ्याच्या समोरच्या भागामध्ये जी लिगामेंट आहे त्याला अँटिरियर क्रुशिएट म्हणतात. त्याला ACL पण म्हणलं जातं. आणि गुडघ्याच्या बॅक साईडला जे लिगामेंट असतं तिला PCL म्हणतात. सो बऱ्याच वेळा गुडघ्याला कुठल्या प्रकारची ट्विस्टिंग इंजुरी झाली असेल, मे बी इट कॅन बी बिकॉज ऑफ ॲक्सिडेंट ऑर किंवा स्पोर्ट्स खेळताना, पर्टिक्युलरली क्रिकेट खेळताना, बॉलिंग करताना मे बी पाय ट्विस्ट झाला, किंवा फुटबॉल खेळताना पाय ट्विस्ट झाला, तर त्या पोझिशनमध्ये त्या लिगामेंटवरती ताण पडतो. अँड इफ द फोर्स इज सफिशियंट इनफ तर ती लिगामेंट फाटू शकते. तर लिगामेंट फाटल्यानंतर पेशंटला सिम्पटम्स असे असतात की पेशंट टिपिकली सांगतं की जेव्हा मला गुडघ्याला लागलं त्यावेळेस काहीतरी कटकन आवाज आला, काहीतरी तुटल्यासारखं जाणवलं मला. त्यानंतर मला चालता आलं नाही, गुडघ्याला सूज आली, 2-4 दिवस, म्हणजे आठवडा 10 दिवस सूज होती. हळूहळू सूज ओसरली, त्यानंतर मी नॉर्मल चालायला लागलो. रुटीन चालताना मला काही त्रास होत नाही. पण जर मी फास्ट चालायचा प्रयत्न केला किंवा धावायचा प्रयत्न केला त्यावेळेस मला गुडघ्यामध्ये कॉन्फिडन्स वाटत नाही. असं वाटतं की गुडघा सटकून जाईल, किंवा फास्ट सरळ चालताना मी जर डायरेक्शन चेंज केली अचानक, तर त्यावेळेस मला असं वाटतं की गुडघ्याचा बॅलन्स जाईल आणि मी पडू शकतो. हे टिपिकल सिम्पटम्स असतात अँटिरियर क्रुशिएट लिगामेंट म्हणजेच ACL टेअरचे. बऱ्याच वेळा पेशंट्सला ACL टेअर होतं, त्यांना जास्त प्रॉब्लेम नसतो, पण ते थोडासा प्रॉब्लेम घेऊन ते चालत असतात. पण काही दिवसानंतर अचानक प्रॉब्लेम वाढतो, अचानक सूज येते, अचानक गुडघ्यामध्ये गुडघा अटकतो आणि मग तो थोडंसं मुवमेंट्स केल्यानंतर मग रिलीज होतो. तर ह्या सिच्युएशनमध्ये काय होतं की जर तुमची लिगामेंट आधीपासून फाटलेली असेल आणि तुम्ही त्याची ट्रीटमेंट घेतली नाही, तर गुडघ्याच्या आतमधल्या ज्या गाद्या असतात, मेनिस्कस, त्याच्यावरती एक्सेसिव्ह लोड येऊन काळांतराने त्या फाटतात. त्या फाटल्यानंतर मग हा सेकंड एपिसोड नी जॉईंटचा पेनचा येतो, ज्याच्यामध्ये पेशंटला परत पेन येतं, स्वेलिंग येतं, गुडघा लॉक होतो. हे सगळे सिम्पटम्स ACL टेअरचे असतात. सो वन्स ACL टेअर झालं तर ती गुडघ्याच्या आतली लिगामेंट असल्यामुळे ती स्वतःहून जुळून येत नाही.
गुडघ्याच्या आतमध्ये पाणी फ्लुइड असतं. त्या फ्लुइडमुळे ते फ्लुइड वॉशआउट करतं ब्लडला आतमधनं. तर त्यामुळे ती लिगामेंट हील स्वतःहून होत नाही. तर त्यासाठी आर्थ्रोस्कोपीच्या मदतीने ती जी लिगामेंट फाटलेली आहे त्याच्या ठिकाणी दुसरी लिगामेंट बसवली जाते. आता दुसरी लिगामेंट म्हणजे कसं, की गुडघ्याच्या आतल्या साईडला टेंडन्स म्हणून असतात. ते टेंडन्स आम्ही काढतो, त्याची लिगामेंट बनवतो आणि विथ द हेल्प ऑफ आर्थ्रोस्कोप आम्ही ती लिगामेंट जॉईंटमध्ये पास करून तिला मांडीच्या हाडाला आणि पायाच्या हाडाला फिक्स करतो. ही सर्जरी आर्थ्रोस्कोपिकली होते. साधारणतः 45 मिनिट्समध्ये सर्जरी होऊन जाते. ऑपरेशन नंतर दुसऱ्या दिवसापासूनच आपण गुडघ्याच्या एक्सरसाइज फिजिओथेरपी सुरू करतो, ज्याच्यामध्ये गुडघ्याचं बेंडिंग चालू केलं जातं आणि गुडघ्याच्या आजूबाजूचे जे मसल्स असतात त्याचं स्ट्रेंथनिंग सुरू केलं जातं. ऑपरेशन नंतर साधारणतः 3 आठवड्यापर्यंत पेशंटला वॉकर किंवा कुठला ॲम्ब्युलेटरी एडची गरज पडते आणि बेल्ट वापरावा लागतो. साधारणतः ऑपरेशन नंतर 6 आठवड्यापर्यंत तरी आम्ही पेशंटला प्रोफेशनल ॲक्टिव्हिटीज करायला अवॉइड करतो. ही कॅन वॉक अराउंड इन द होम. ते डे टू डे ॲक्टिव्हिटीज ते करू शकतात आणि त्यांना इमिजिएटली सर्जरीपासून फिजिओथेरपी जी सुरू केलेली असते ती ॲटलिस्ट 6 वीक्स म्हणजे 1.5 महिन्यापर्यंत ती करावी लागते. ज्याच्यामध्ये पहिले 2 ते 3 आठवड्यामध्ये गुडघ्याची मुवमेंट परत आणण्यावरती फोकस असतो आणि मुवमेंट परत आल्यानंतर गुडघ्याच्या आजूबाजूचे जे मसल्स आहेत त्याचं स्ट्रेंथनिंगवरती फोकस केलं जातं. कारण ACL रिकन्स्ट्रक्शन नंतर फिजिओथेरपीचा खूप जास्त रोल असतो. कारण गुडघ्याच्या आजूबाजूचे मसल्सची स्ट्रेंथ जर मेंटेन केली आणि इम्प्रूव्ह केली तर जे आपण नवीन लिगामेंट जी टाकलेली आहे तिला सपोर्ट मिळतो आणि ती व्यवस्थितरित्या हील होते. ACL रिकन्स्ट्रक्शन केल्यानंतर जे स्पोर्ट्स पर्सन असतात त्यांना आम्ही साधारणतः 9 महिने ते 1 वर्षापर्यंत प्रोफेशनल स्पोर्ट्स खेळण्यापासून अवॉइड करायला सांगतो. आणि जे रुटीन नॉन स्पोर्ट्स प्लेयर असतात ते युजली 1.5 महिन्यानंतर आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज किंवा प्रोफेशनला परत रिझ्यूम करू शकतात. ओके. सो बऱ्याच वेळा लोक इग्नोर करतात की फक्त गुडघा दुखतोय, काहीतरी चालताना काही झालं वगैरे, तर कोणत्या वेळेस त्यांनी बऱ्याच वेळा घरगुती उपाय जे चालू आहे ते थांबवावे आणि डॉक्टरांना भेटावं, केव्हा भेटावं? जर पेशंटला वारंवार असं वाटत असेल की त्यांचा गुडघा लूज आहे, त्यांना विगरस ॲक्टिव्हिटीज करायला प्रॉब्लेम होतोय किंवा वारंवार गुडघ्यामध्ये स्वेलिंग येत आहे किंवा जर त्यांचा गुडघा लॉक होऊन रिलीज होतो असं जर होत असेल तर त्यांनी लवकरात लवकर ॲडवाईस घ्यायला पाहिजे. तेव्हा सगळे घरगुती उपाय थांबवावेत. येस. सो मेनिस्कस म्हणजे जसं मी आधी बोललो होतो की मेनिस्कस म्हणजे साध्या भाषेत म्हटलं तर गुडघ्याच्या आतली गादी. सो तर गादीचं फंक्शन असं असतं की गुडघ्याचं गुडघ्याचे जे बोन्स असतात, मांडीचं हाड आणि पायाचं हाड, त्याच्यावरती एक नॉर्मल लेअर असतो ज्याला कार्टिलेज म्हणतो. तर ह्या मेनिस्कस म्हणजे गादीचं काम हे असतं की त्या कार्टिलेजवरती प्रेशर कमी येऊ द्यायचं. सो कुठल्या प्रकारची ट्विस्टिंग इंजुरी जेव्हा होते, विशेषतः ACL टेअर बरोबर मेनिस्कसवरती पण लोड येऊ शकतं आणि मेनिस्कस पण फाटू शकते. तो जेव्हा आम्ही ACLची सर्जरी करतो त्यावेळेस आम्ही प्रत्येक वेळेस मेनिस्कसचं स्टेटस काय ते आर्थ्रोस्कोपीच्या मदतीने चेक करत असतो आणि जेव्हा जर मेनिस्कस फाटली असेल तर आम्ही पूर्णपणे हा प्रयत्न करतो की जेवढी मेनिस्कस आपल्याला वाचवता येईल तेवढं त्या जॉईंटसाठी चांगलं असतं. तर मग आम्ही स्पेशल डिव्हायसेस असतात त्याच्या मदतीने ते फाटलेल्या मेनिस्कसवरती स्टिचेस घेतो आणि त्याला परत रिअटॅच करतो जिथून फाटली आहे. सो शोल्डरमध्ये दोन सगळ्यात मोस्ट कॉमन प्रॉब्लेम जे आहेत ते त्यातलं पहिलं म्हणजे रिकरंट शोल्डर डिस्लोकेशन. म्हणजे काही लोकांना शोल्डरला इंजुरी किंवा झटका बसल्यानंतर त्यांचा शोल्डर निखळतो म्हणजे डिस्लोकेट होतो आणि मग ते डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरकडनं सांधा बसवून घेतात. बऱ्याचशा लोकांना त्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही, पण काही लोकांना जेव्हा तो शोल्डर डिस्लोकेट होतो तर शोल्डर जॉईंटच्या आजूबाजू जे आवरण असतं ज्याला आम्ही कॅप्सूल म्हणतो ती फाटून जाते. ती फाटल्यामुळे ती जर व्यवस्थित जुळली नाही, व्यवस्थित त्याचं हिलिंग झालं नाही तर तो जॉईंट लूज होऊन जातो. तर पर्टिक्युलरली कुठल्या रिस्की पोझिशनमध्ये शोल्डर गेला, जसं की हात वर घेऊन बाहेरच्या दिशेने जर हात गेला
तर त्यावेळेस तो सांधा सटकण्याची भीती असते आणि बऱ्याच वेळा तसा सांधा सटकतो. जेवढ्या वेळा सांधा सटकत जातो तेवढ्या वेळा ते जॉईंटची वरची जी कॅप्सूल जे आवरण असतं त्याला डॅमेज होत जातं, ते लूज होत जातं आणि मग शोल्डर जॉईंट इझिली डिस्लोकेट व्हायला लागतो. जेवढा वेळा तो शोल्डर डिस्लोकेट होतो तेवढा वेळा ते हाड पण झिजत जातं. तर या प्रॉब्लेमला बँकार्ट लिजन असं म्हटलं जातं सायंटिफिक लँग्वेजमध्ये. सो याच्यामध्ये काय होतं की जे जॉईंटवरची जी कॅप्सूल आहे ती बोनपासून टेअर ऑफ होऊन जाते. सो अशा सिच्युएशनमध्ये आम्ही आर्थ्रोस्कोपीच्या मदतीने त्या बोनमध्ये सुचर अँकर म्हणून इम्प्लांट असतं. म्हणजे एक स्क्रू असतो जो बोनच्या आतमध्ये जातो आणि त्या स्क्रूला थ्रेड्स असतात. त्या थ्रेड्सच्या मदतीने जे जे कॅप्सूल फाटलेली आहे त्याला आम्ही रिपेअर करतो. तर रिपेअर करायचं पर्पज हाच असतो की जी कॅप्सूल लूज झालेली आहे त्याला आम्ही टेन्शनिंग करून टाईट करतो, जेणेकरून शोल्डर जॉईंटची जी नॅचरल टेन्शन जे असतं ते परत रिस्टोर केलं जातं, जेणेकरून रिस्की पोझिशनमध्ये शोल्डर गेल्यानंतर तो डिस्लोकेट होत नाही. हे आहे ज्यांना शोल्डर डिस्लोकेशनचा प्रॉब्लेम. दुसरं आहे शोल्डरच्या आतमधले जे मसल्स असतात त्याचं टेअर होणे. जसं आपलं वय वाढत जातं तर शोल्डरच्या आतमधले जे मसल्स असतात ज्याला आम्ही रोटेटर कफ असं म्हणतो तो वीक व्हायला लागतो. तर रोटेटर कफचं फंक्शन असं असतं की शोल्डरच्या मुवमेंट्स करायचं काम असतं. हात वरती घेणे, समोर घेणे, मागे घेणे, त्याच्यासाठी जी पॉवर लागते ती त्या रोटेटर कफ मसल्सपासून मिळत असते. सो हे मसल्स काळांतराने वीक झाल्यामुळे त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा लोड आला, झटका बसला तर ते मसल्स त्या बोनपासून डिटॅच होऊन जातात, फाटून जातात. तर याला रोटेटर कफ टेअर म्हटलं जातं. इवन काही केसेसमध्ये ते टिश्यूज इतके वीक झालेले असतात की झोपेमध्ये जरी अंगाखाली तुमच्या हात आला तरी सुद्धा ते स्नायू फाटू शकतात. हे टिश्यूज फाटल्यानंतर पेशंटचं सगळ्यात कॉमन सिम्पटम असं असतं की पेशंटला खांद्याच्या बाहेरच्या साईडला दुखत असतं. पेशंटला हात वर उचलायला ताकद नसते, तो दुसऱ्या हाताच्या मदतीने हात समोर किंवा साईडला वर उचलतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पेशंटला झोपताना खूप सिव्हिअर पेन होत असतं, कारण झोपताना खांद्यातलं जे हाड असतं ते वर सरकतं आणि ते जे फाटलेले स्नायू आहे तिथे टच होतं आणि त्याच्यामुळे पेशंटला पेन वाढतं. सो अशा सिच्युएशनमध्ये आर्थ्रोस्कोपीच्या मदतीने आम्ही अगेन सुचर अँकर म्हणून इम्प्लांट्स असतात ते बोनमध्ये टाकतो आणि त्याचे जे थ्रेड्स असतात त्या थ्रेड्सच्या मदतीने जे फाटलेले स्नायू आहे आपण त्याला रिपेअर करतो. रिपेअर केल्यानंतर साधारणतः पेशंटचा हात 1 ते 1.25 महिना बेल्टमध्ये ठेवावा लागतो आणि मग 1.25 महिन्यानंतर आम्ही शोल्डरच्या मुवमेंट्ससाठी फिजिओथेरपी चालू करतो. साधारण 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये पेशंटची पॉवर परत येते आणि मग पेशंट शोल्डर मुवमेंट्स परत करू शकतो. ओके. सो बरेच जे लोक स्पोर्ट्समध्ये किंवा फार ऍक्टिव्ह लाईफ असते त्यांची, त्यांना काही इंजुरीज जास्त होण्याचा चान्स असतो, जर असं काही आहे, किंवा मग त्या इंजुरीज होऊ नये म्हणून काही प्रिव्हेन्शन आपल्याला? येस, जे स्पोर्ट्समध्ये जे ॲक्टिव्ह असतात त्यांना डेफिनेटली ह्या इंजुरीज होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. पण त्यांनी जर प्रॉपर टेक्निक्स यूज केला ॲट द टाईम ऑफ देअर स्पोर्ट्स तर त्यांनी ह्या इंजुरीज अवॉइड केल्या जाऊ शकतात. त्याच्यामध्येही जेव्हा तुम्ही वेन यू आर प्रिपेअरिंग फॉर स्पोर्ट्स तुमचं बॉडीचं कंडिशनिंग व्यवस्थित असलं पाहिजे. एक्सरसाइजेस तुम्ही बेसिकली केल्या पाहिजे, वॉर्मअप व्यवस्थित झाला पाहिजे. आणि जर तुम्ही प्रोफेशनल स्पोर्ट्स खेळत असाल किंवा तुम्ही जरी रिक्रिएशनल खेळत असाल तर इट शुड बी डन अंडर सम प्रोफेशनल गायडन्स, जेणेकरून तुमच्या इंजुरीज व्हायचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं. आणि कुठलीही मायनर इंजुरी जरी झाली असेल तर त्याला इग्नोर करायला नको, त्याच्याकडे लगेच त्याच्या बाबतीत कन्सल्ट करून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून पुढचा प्रॉब्लेम आपल्याला अवॉइड करता येईल. सो बेसिकली नी जॉईंटच्या बाबतीत बोललं तर जेव्हा पेशंट नी इंजुरी घेऊन येतो सो आय फोकस मोर ऑन द क्लिनिकल एक्झामिनेशन फर्स्ट. त्याच्यामध्ये जर मला डाऊट आला की म्हणजे इफ माय क्लिनिकल डायग्नोसिस इज दिस पर्सन इज हॅव्हिंग अ लिगामेंट इंजुरी, तर मग त्या सिच्युएशनमध्ये मी पेशंटला MRIसाठी पाठवतो. MRIवरती डायग्नोसिस कन्फर्म करून घेतो आणि त्याच्यानंतर देर आर सर्टन क्रायटेरिया, म्हणजे गुडघ्यातली स्वेलिंग पूर्णपणे कमी झाली पाहिजे,
गुडघ्याचे मुवमेंट्स पूर्ण असल्या पाहिजे, त्यानंतरच आपण सर्जरी करतो. कारण ऑपरेशन नंतर ऑपरेशनच्या आधी जर गुडघ्याला स्वेलिंग असेल तर ऑपरेशन नंतर ती स्वेलिंग वाढणार आहे. ती स्वेलिंग वाढली तर पेशंटला रिकव्हरीला जास्त वेळ लागतो. बऱ्याच लोकांना पार्शल टेअर असतात MRIमध्ये. ते सगळे पार्शल टेअर आपण कन्झर्वेटिव्हली, नॉन ऑपरेटिव्हली विथ द हेल्प ऑफ फिजिओथेरपी ते बरे करत असतो. त्याचबरोबर आय गो फॉर अ पर्सनलाइज्ड अप्रोच टुवर्ड्स सर्जरी ॲज वेल. जसं मी मागे सांगितलं होतं की ACL रिकन्स्ट्रक्शन करताना आम्ही मांडीच्या आतल्या साईडचे, गुडघ्याच्या आतल्या साईडचे जे टेंडर टिश्यूज असतात ते काढून आम्ही लिगामेंट बनवतो. आता लुकिंग ॲट द पेशंट आम्हाला हे समजून जातं की कुठल्या पेशंटला हे जर टिश्यू काढल्यानंतर ह्याचं डायमीटर सफिशियंट राहील की नाही. जसं फिमेल शॉर्ट पेशंट असेल त्या केसेसमध्ये ते गुडघ्याच्या आतल्या साईडचे टिश्यूज आर नॉट सफिशियंट फॉर रिकन्स्ट्रक्शन. त्या केसेसमध्ये आम्ही अँकलच्या बाहेरच्या साईडचे जे टिश्यू असतात ते काढतो आणि सर्जरी करतो. सो सांगायचा अर्थ असा की आय गो फॉर अ पर्सनलाइज्ड अप्रोच टुवर्ड्स ट्रीटमेंट. सो एखादा स्पोर्ट्स पर्सन आहे, ही इज हायली ॲक्टिव्ह इन स्पोर्ट्स, तर त्याच्यासाठी मी जे सर्जिकल टेक्निक्स आणि इम्प्लांट वापरेल दोज वुड बी डिफरंट फ्रॉम अ पर्सन हू इज अ सेडेंटरी वर्कर, ज्याच्यावरती नी जॉईंटवरती जास्त डिमांड्स येणार नाही आहे. सो पर्सनलाइज्ड अप्रोच इज द USP ऑफ आर्थ्रोकेअर, वेअर प्रत्येक पेशंटला त्याच्या बॉडी हॅबिटस, त्याचं वेट, त्याची हाईट, त्याची फिजिकल ॲक्टिव्हिटीज, त्याच्या बॉडी डिमांड्सच्या हिशोबाने आम्ही ट्रीटमेंट प्लॅन बनवून त्या हिशोबाने पेशंटला सर्जरी करतो. असं नाही की एका पेशंट सगळ्यांनाच ACL सर्जरी एकाच प्रकारची नाही, तर प्रत्येकाला पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट मिळते. त्याचबरोबर रिहॅबिलिटेशनवरती आमचा भर खूप जास्त असतो. वी स्टार्ट फिजिओथेरपी राईट फ्रॉम द सेकंड डे, आणि आय कीप अ क्लोज वॉच ऑन हाऊ द पेशंट्स आर प्रोग्रेसिंग इन देअर फिजिओथेरपी. बऱ्याच वेळा जेव्हा वेन आय डोंट थिंक दॅट द पेशंट इज प्रोग्रेसिंग वेल, त्या सिच्युएशनमध्ये मी त्यांच्या फिजिओथेरपिस्टशी पर्सनली बोलून त्यांचा पेशंटचा प्लॅन कसा मॉडिफाय करता येईल, कसं आपल्याला पेशंटची प्रोग्रेस इम्प्रूव्ह करता येईल, ह्याच्यावरती मी फोकस करत असतो. सो फॉर मी complete recovery of the patient साठी 50% इज सर्जरी अँड 50% इज रिहॅबिलिटेशन. सो जेव्हा पेशंट पूर्णपणे त्याच्या पूर्ववत ॲक्टिव्हिटीजपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा क्लोज फॉलोअप ठेवत असतो, सो दॅट ही गोज बॅक टू हिज नॉर्मल लाईफ ॲज सून ॲज पॉसिबल. ओके, सेटअप बद्दल काय सांगाल आपल्याला, की मे बी इन्फेक्शन कंट्रोलसाठी काही प्रोटोकॉल्स असतील जे तुम्ही फॉलो करत असाल, किंवा तुमचं जो काही सेटअप आहे किंवा काही सर्टन इन्स्ट्रुमेंट्स आहेत that you are using that could be same as the other people, but patient doesn't know those. सो आर्थ्रोकेअर ऑर्थोपेडिक सेंटर हा सेटअप स्पेसिफिकली आम्ही आर्थ्रोस्कोपिक सर्जरीज आणि जॉईंट रिलेटेड इश्यूजला कन्सिडर करूनच डिझाईन केलेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही स्पेशियस बनवलेला आहे. पेशंटच्या कम्फर्टकडे आम्ही लक्ष दिलेलं आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये आम्ही सगळे ॲडव्हान्स आर्थ्रोस्कोपी इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट वापरतो, आणि वी हॅव आर physiotherapist with us in the center itself, and I personally get involved in the treatment of the patient when the patient is over here, and we usually send the patient right back home on the second day after surgery. सो सर्जरीच्या दिवशी पेशंट सकाळी 6-7 वाजता ॲडमिट होतो, त्याची 7-8 वाजता सर्जरी होते, अँड बाय नेक्स्ट डे आफ्टरनून ही इज रेडी टू गो बॅक होम, सो दॅट ही इज कम्फर्टेबल. ओके, ग्रेट. सो लास्ट मेसेज आय वुड लाईक टू गिव्ह इज दॅट आता सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये प्रत्येकाने कुठली ना कुठली फिजिकल ॲक्टिव्हिटी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड करणं आवश्यक आहे, बिकॉज दॅट इम्प्रूव्ज युअर जनरल वेलबिंग अँड युअर हेल्थ. बट ह्या गोष्टी करताना यू नीड टू बी केअरफुल अबाउट युअर जॉईंट्स. यू नीड टू बी अवेअर दॅट वॉट काइंड ऑफ
ॲक्टिव्हिटीज आर बेनिफिशियल आणि कुठल्या ॲक्टिव्हिटीजनी तुम्हाला हार्म होऊ शकतो. जसं आय युजली सजेस्ट पेशंट्स who are more than 40 years to avoid jogging, running, jumping or twisting kind of sports, because those are the activities which will make you prone for injuries. यंगर एजमध्ये ठीक आहे, पण आफ्टर 40s तुम्हाला तुमच्या ॲक्टिव्हिटीज अशा प्रकारे मॉडिफाय करायचे आहेत जेणेकरून तुमची हेल्थ मेंटेन राहील, बट ॲट द सेम टाइम यू वोंट डॅमेज युअर जॉईंट्स.